बोलणार आहे। माझ्या इथल्या प्रवासाची सुरुवात खंडेश्वर आणि विरासर दोघांपासून झाली। पहिले तर चौकशी वगैरे करायला आले होते, कारण घरच्यांना फूड टेक्नॉलॉजीच्या ब्रँचवर कॉन्फिडन्स नव्हता। त्यांना म्हणजे अवेअर नक्की नेमकं काय आहे कसं आहे, आमच्याकडे ही कन्सेप्ट नवीनच होती। मग ऍडमिशन वगैरे झालं। मग सुरुवात झाली माझी पहिली मैत्रीण ऋतुजा, आणि आम्ही दोघी सुरुवातीला ठरवून आलेलो की नाही, पहिले भेटलो कॉलेजमध्ये, माहिती नव्हतं कोण ऋतुजा आहे काय, फक्त प्रोफाईल फोटो बघितलेला व्हॉट्सअपचा। सर्कलला ती आधी येऊन थांबलेली, मी लेट आले, बोलली की तूच का कस्तुरी वगैरे असं थोडं झालं। त्याच दिवशी बोलले की तू राहणार ना माझ्यासोबत शेवटपर्यंत, म्हटलं हो नाही। मग थोडं कॉलवरती स्वभाव वगैरे समजला की कसा आईचा वगैरे काय, मग आमची तेवढी म्हणजे स्ट्रॉंग आहे फ्रेंडशिप। बाकी मग ओळख झाली ओपन पावर, रोज सोबत टिफिन कॅन्टीनला मस्त माहोल असायचा, आणि जेवण एकमेकांचं जेवण आम्ही वासावरून ओळखायचो, कुणाच्या डब्यात काय आहे, कुणाची चपाती कुठली आहे, कुणाची चुलीवरची, कुणाची नॉर्मल आहे। परत मग एक्झाम वगैरे आल्या तर नोट्सचे मेसेज यायचे। आता फक्त इथनं पुढे ते नोटिफिकेशन नाही पडणार की आज कॉलेज आहे का, लेक्चर होणार आहे का, आणि आम्हाला दोघींना मोठा शॉक असायचा की आम्ही कॉलेजच्या जवळपास आलेलो असायचो आणि ग्रुपवरती मेसेज यायचे की आज लेक्चर कॅन्सल किंवा पोस्टपोन झाले। हे लोकलच्या सगळ्यांनी अनुभवले, ज्यांनी लेक्चर केले त्यांनी तरी, आणि बाकी मग काही नाही एवढं। आणि थँक्स फॉर ज्युनियर, आम्हाला छान वाटलं आजचं तुमचं प्लॅनिंग वगैरे सगळं बघून आवडलं। थँक्यू।